त्यांना 7 स्वतः एक कोच आहे तरेश्वर किणी आणि तदनंतर त्यांनी त्यांच्या मुलामध्ये चांगलं क्रिकेट घडवलं म्हणायला हरकत नाही। मॅचला सुरुवात होते, दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि आजच्या दिवसाला करूया सुरुवात। चाफेवाडी चषक 2026 आजचा दिवस या स्पर्धेचा आपण पाहताय तो म्हणजेच 5वा आणि 5व्या दिवसाचं हे घमासान। उद्याच्या दिवसात या स्पर्धेचा अंत आपल्याला पाहायला मिळेल। निहिल किणी गोलंदाजी मार्कवरती, एका बाजूला हर्षल तरे आणि त्यांच्या साथीने भाविक तरे स्ट्रायकिंग एंडला आहेत। पहिलाच बॉल थ्रू द कव्हर्स बॉलला काढलाय, बॉल चाललाय इथून सुरुवात आजच्या दिवसानं चौकारानं होईल का? ऑल राईट, जिथून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर। आजच्या दिवसात सुरुवात 5व्या दिवसाची 10:42 आणि पहिल्याच बॉलवरती निहिल किणीच्या विपक्षात ठोकलाय चौकार, 4 रन। सुरेंद्र घरत, महेश घरत असतील, प्रणय पाटील असतील, आयोजक म्हणून सातत्यानं अगदी काटेकोरपणे लक्ष असते संपूर्ण या स्पर्धेकडे। गोलंदाज तयार, या षटकात आता आक्रमण सुरुवात केले भाविकनं। समोर निहिल किणी असेल हरकत नाही, तो देखील एक चांगला खेळाडू आहे निश्चित स्वरूपात, परंतु आता भाविक सांगतात की आम्ही देखील एडवणवरनं इथे का आलोय, आम्ही आमच्या गावासाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असतो आणि भाविक तऱ्हेनं सलगचा दुसरा हा चौकार निहिलच्या विपक्षात। या वेळेला आपण पाहिलं ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉलला उडवलं, शफल झाले, भरपूर बाहेर आले ऑफस्टिकला आणि तदनंतर बॉलला सीमा रेषेच्या बाहेर पाठवून दिले। 2 बॉलचा खेळ संपला। 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 8। आई आशापुरी एडवण विपक्षात श्री जागमाता रावळे। गोलंदाज तयार निहिल, इथे देखील आपण पाहताय 3 इन रो 1 बाउन्स न बॉल चाललाय सीमा रेषा पार, 4। नाद हरी हरी ग तल्लीनयोवर करी ग। 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 12 धावा। निहिल किणीच्या विपक्षात आक्रमण शंकनाथ फुंकल्या भाविकनं। पहिला बॉल ओव्हर्स कव्हर, तदनंतर आपण पाहता डीप स्क्वेअर लेग मधून बॉलला काढलं सीमा रेषेच्या बाहेर। आता डाऊन द ग्राउंड, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरनं बॉलला सीमा रेषेच्या बाहेर पाठवलंय। खूप चांगली बॅटिंग होत आहे। 12 धावा धावफलकावरती आहेत। भाविक तरे पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवर हिटिंग त्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि असा फलंदाज असावा पॉवर प्लेच्या षटकांमध्ये। पुढचा बॉल, या बॉलला हा चेंडू चांगला होता। निहिलनं आता कम बॅक केलंय, मागील 3 बॉलला विसरत आता निहिलनं हा चेंडू अतिशय सुंदर टप्प्यावरती फलंदाजांची स्ट्रेंथ ओळखली की मागील 3 बॉलवरती ज्या वेळेला गुड लाईनला पिचिंग होती, थोडेसे शॉर्ट बॉल ठेवले, त्यावेळेला फलंदाज आक्रमक झाले, परंतु या वेळेला खोलातली लाईन यष्ट्यांच्या मागे जित पाटील अगदी आपण पाहतात एक उत्कृष्ट फलंदाज देखील ते आहेत। पुढचा बॉल, गोलंदाज तयार, या वेळेला फटका फसला। 3 चौकारांचं उत्तर हे असेल का? इथे आपण पाहतायत यस टेकन पंकज आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी कॅच टिपलाय। फलंदाज इथे बाद होतील, गॉन। सती शंकराची न माया तिची लाख मोलाची। आई वीरा एक वीरा एक वीरा माऊली, आई एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली, माझी एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली, आई एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली। मनोभक्ती भावन पूजितो आई तुला कापूर दुपारती, साकार स्वप्न मनीच मागन मानताव तुझेच चरणाशी। एक हाकेला धाव माझे आहे, तुझ सांभाळ कर माझे आहे, सदा राहो कृपा तुझी आमावरी माय। थँक्यू सो मच। हार्दिक किणी आमच्या साथीने आहेत। कालच्या दिवसात देखील अतिशय चांगली साथ त्यांची मिळाली संगीत कक्षातून। मल्टी टॅलेंटेड हार्दिक किणी, ब्रँड सफाळ्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। 5 बॉलचा खेळ संपला। 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 12-12ला 1 अशी स्थिती। प्रथमतः बॅटिंग करत असताना आई आशापुरी एडवण हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पहिले 3 बॉल संपूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या नावी राहिले। आता येणाऱ्या 2 बॉलवरती ज्यानं अतिशय चांगला कमबॅक केला तो निहिल किणी। शेवटचा बॉल, पहिलाच बॉल भाविक तरे
फटका खेळायचा होता, तो फटका नाही लागला. त्यानंतर मिक्स टाइम स्ट्रोक नंतर आता षटक संपलं. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्या अखेर धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. पहिलं षटक संपले 12 धावा. निहिलचा चांगला कमबॅक याही षटकात बघायला मिळाला, जिथे 3 चौकार आले आणि त्यानंतरचे 3 बॉल डॉट, ज्यामध्ये 1 विकेट. अशी स्थिती आता प्रथमतः पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आई आशापुरी एडवण या संघाची पाहायला मिळते. 12ला 1. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. थँक्यू वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. डीबीएन मीडिया समवेत जे प्रेक्षक जोडलेत या सकाळच्या मॅच मध्ये त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. गोलंदाजी मार्क वरती हिमेश घरत अंडरआर्म क्रिकेट पासून ज्याने सुरुवात केली या क्रिकेटची आणि त्यानंतर आज ओव्हरआर्म क्रिकेटचा एक उत्कृष्ट गोलंदाज श्री जागमाता रावळे या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय तोच हिमेश. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय, जिथे साहिल चापके आपल्याला पाहायला मिळत आहेत. इझिली डन. साहिल चापकेने कुठली चुकी नाही केली. फलंदाज इथे बाद होते आहेत. विकेटचं पतन डॉन. मुखान बोला बोला जय जय हनुमान, मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. थँक्यू. सकाळच्या सत्रात अगदी भक्तिमय गीत दिसे हार्दिक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 12 वरती आता 2 गडी बाद. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली. थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला जरूर समोरच्या दिशेने खेळले होते, परंतु तिथे साहिल चापके यांचे सेफ हँड आपल्याला पाहायला मिळाले आणि फलंदाज बाद झालेत ते म्हणजेच हर्षल. तरी आता नवीन फलंदाज ब्रँड एडव्हनचा, अर्थातच खूप जास्त या नावाची चर्चा पीएन स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर अर्थात आपण पाहतायत मृदुल पाटील. मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील त्यांच्या नावी राहिलेली आहे रॉकी ग्रुप या स्पर्धेमधली, आणि तेच मृदुल पाटील पाहायला मिळत आहेत सध्या स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निहिल केणी चेस करतायत. हार्दिक हिमेश देखील आले आणि या वेळेला काय कॅच टिपला. फलंदाज इथे बाद. पहिल्याच बॉल वरती मोह आवरेनाचा झाला. रिले कॅच बघायला मिळाला. फलंदाज इथे बाद होत असताना गॉन. पंढरपुरात त्या पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. बारावरती 1 होता, 12वरती 2 झालेत आणि 12वरती आता तिसरा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 3 धक्के सलग आपल्याला पाहायला मिळाले, जिथे चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 3 बॉलचा खेळ वगळता संपूर्णपणे आता डॉमिनेट केलंय ते म्हणजेच प्रतिस्पर्धी संघ आई आशापुरी एडवण या संघाला. चांगली गोलंदाजी हिमेश घरत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले गोलंदाज का म्हणून आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये त्यांना का संधी दिली जाते तर त्यांचं उत्तम प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज प्रणित तरे. पहिलाच बॉल प्रणित साठी अगदी वेगावरती स्वार. गोलंदाज हिमेशचा खूप चांगला चेंडू.
ऑन साईडला आपण पाहतात मिड विकेटला आहेत हार्दिक गरत. लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात साहिल चापके, एक जबरदस्त आक्रमक फलंदाज. सातत्याने त्यांची पिन चिटिंग ही बघण्यासारखी राहते. चर्चेतलं नाव आहे तेही आपल्याला पाहायला मिळतात. यष्ट्यांच्या मागे जित पाटील, नयन पाटील हेही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. फटका खेळलाय समोरच्या दिशेने, शतरक्षक आहेत साई. बॉलला फील्ड करतील, तुर्तास मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती जाऊन पोहोचली खूप वेळानंतर. जिथे आपण पाहतात पहिल्या 3 बॉलवरती 12 रन झाले होते आणि तदनंतर धावा येतच नव्हत्या. आणि आता आपण पाहतात बऱ्याच काळानंतर आता एका धावेनं धावफलक स्क्रोल झालं. जिथे जाऊन पोहोचतं ती म्हणजे 13-13ला 3 आई आशापुरी एडवण. हा संघ प्रथमता बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी स्वीकारत असताना चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत. हिमेशने देखील खूप चांगले षटक, जिथे 4 बॉलचा खेळ त्यांनी परिपूर्ण हाताळला. 1च रन खर्च करत 2 गडी देखील बाद केले. ही क्वालिटी आहे हिमेश गरजची. पुढचा बॉल इथे देखील आता हा फटका फसलाय आणि या षटकातील 3रा धक्का. आशिष पाटीलने कुठली चुकी केली नाही, कॅच टिपलाय आणि फलंदाज बाद. आई आशापुरी एडवण या संघाला लागणारा 4था धक्का. आणि एका बाजूला आता तोडी स्थिती डगमगत असताना आई आशापुरी एडवणसाठी हा 4था धक्का गॉन. सपान कोणाचा ग परलाय, सपान कोणाचा ग परलाय, स्वप्नानं आईली एक विरमाय, स्वप्नानं आईली. थँक्यू सो मच. कालच्या दिवसात खऱ्या अर्थानं विज्ञाता स्पोर्ट्स वरती प्रमोद सरांचा एक चांगला लेख, जे कोणी त्यांचे जितू म्हणून आहेत त्यांनी मात्र एक चांगला मेसेज. प्रमोद सर म्हणजे क्रिकेटच्या दुनियातील देवमाणूस. सरांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच. आपली जी वाणी आहे ती वाणी ऐकण्यासाठी कान नेहमीच आसुसलेले असतात. आपला तो गोड मंजूळ आवाज कानावर पडला की लगेच आम्ही बोलतो अरे हे तर प्रमोद सरांचा आवाज आहे. असे छान व्यक्तिमत्व समालोचन करताना प्रत्येक खेळाडूंचं नाव घेत असतात. क्रिकेटचा चांगला अनुभव. ग्रेट सर. आपल्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. विघ्नहर्ता स्पोर्ट्स जिथे जितू म्हणून आहेत त्यांनी मात्र हा मेसेज दिलेला आहे. सरांपुरते हे असणारं प्रेम आहे. आणि खऱ्या अर्थानं जो मी उल्लेख करतो की एक समालोचक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं भरपूर असं एक उंच नाव कमावलं. हाच आवाज सुप्रीमोपर्यंत पोहोचला. स्वर्गीय रतनबुवा स्पर्धेमध्ये पोहोचला. 70-70च्या मोठमोठ्या स्पर्धा होत असतात भिवंडी या विभागामध्ये, तिथे देखील हाच आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. आणि ते आज आमच्या साथीनं आहेत या स्पर्धेला खऱ्या अर्थानं कव्हर करत असताना एक प्रमुख समालोचक म्हणून. धावांची गती तपासून पाहिली तर आता सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच या एका धावेनं 2जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्क वरती निहिल
हॅलो हॅलो चेक हॅलो. हॅलो 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 चेक हॅलो. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. तांत्रिक बिघाडामुळे आपण थोडंसं दूर होतात, परंतु आता आई आशापुरी एडवण या संघासाठी थोडासा खडतर प्रवास चालू आहे. एका बाजूला प्रज्वल आणि त्यांच्या साथीने प्रणित हे दोन फलंदाज आहेत. त्यांना इथून आता सावरावं लागेल, कारण षटक क्रमांक 3 चालू आहे. धावांची गती तपासून पाहिली तर 16-6. अर्ध्यापेक्षा जास्त संघ आता गारज झालाय. डगआउट मध्ये मात्र खेळाडू बसलेत जे कुठलेही चालले नाही. एडवनची एक चांगली साईड सातत्याने आपण पाहिलेली असते. मी विनंती करतोय हरेश्वर किणी आणि प्राण भोईर सरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन सन्मानानं या चाफेवाडी चषकाच्या VIP डाईस वरती येऊन आपण स्थानापन्न व्हा. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. हरेश्वर किणी आणि प्राण भोईर एवन जोडी ज्यांनी खऱ्या अर्थानं जागमाता रावळे या संघाला बऱ्याच वर्षापासून एक चांगलं आणि वेगळी ओळख दिली या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटला. आणि तेच दोन्ही देखील रती महारथी. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. षटक क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या षटकात निहिल किणीने आता कमबॅक चांगला केला. पहिल्या 3 बॉलवरती जर धावसंख्या तपासून पाहिली, आपण तिसऱ्या पंचांची मदत घेतात स्टंपिंग करिता, जिथे निहिलने यष्ट्यांवरती बॉल तर आदळलाय. नितेश कदम सर आहेत एका बाजूला, महेंद्रदादा भोईर यांना पण पाहतात, अमीर करई यांना देखील आपण पाहिलं 3 पंचांच्या भूमिकेत. याच विभागातले पंच आहेत. प्राण भोईर सरांना देखील विनंती करेन आपण या. हरेश्वर किणी सर आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सांगतात की आज आमचे बंधू प्राण आलेले नाहीत आणि येणाऱ्या काळात आगरी प्रीमियर लीग ही एक मोठी स्पर्धा आणि त्याच्या आयोजन कमिटीमध्ये निश्चित स्वरूपात हरेश्वर किणी सरांचं देखील नाव सातत्याने घेतलं जातं आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज इथून बाद असेल. OUT आउट. तर धक्का क्रमांक 7. एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फार काळ कोणी उभं राहायला तयार नाही आणि आता तीच खऱ्या अर्थानं थोडस मनोबल खच्चीकरण झालेलं आहे. सोळाला 7. पहिल्याच मॅच मध्ये आई आशापुरी एडवण या संघाची अत्यंत खराब बिकट परिस्थिती. अनिकेत काका यांना आपण पाहतात. ज्या वेळेला जय हनुमान हा संघ मैदानाच्या आतमध्ये असायचा, कित्येक सामने असे होते की ज्या वेळेला 6 बॉलला 30, 6 बॉलला 20 सहज रीतीनं एक हाती. ज्या वेळेला अनिकेत यांना आपण पाहिलं मैदानाच्या, तो सामना सहज रीतीनं जिंकून जायचे आणि तेच अनिकेत काका आपल्याला पाहायला मिळतात. मागची अनेक वर्ष या सफाळे क्रिकेटला ज्यांनी दणानून सोडलं, आता देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत जरूर. सध्या धावांची गती तपासून पाहिली तर 16ला 7. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आणि पंचांनी त्या बॉलला व्हाईट बॉल घोषित केलं. आता हा चेंडू जाऊन पोहोचतो तो म्हणजे सरळ जीतच्या हातामध्ये आणि व्हाईट बॉलने स्कोर कार्डला गती मिळेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 17 रन. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 7 धक्के लागलेत. डाऊन ॲट 10 साठी फलंदाज संदेश दाखल झालेत. पुढचा बॉल संदेश यांच्यासाठी. सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला खेळलं. आता इथून धावसंख्या आकार घेते. एक तर परिपूर्ण मिळाली, दुसरी साठी प्रयत्न आहे. आशिष पाटील डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देतील आणि तुर्तास धावांची गती आकार घेईल ती म्हणजेच 2 जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आतापर्यंत 19 या धावसंख्येवरती 3 षटकांचा खेळ संपला. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 धावा, 19ला 7 अशी स्थिती बघायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय. जर हातामध्ये बॉल व्यवस्थित दिला असता तर रनआउट होण्याची दाट संधी होती, परंतु इथून हिट करण्याचा प्रयत्न केला आणि आता फलंदाज सेफ मध्ये पोहोचले. उर्वरित 18 बॉल आहेत. प्रणित आणि संदेश यांच्याकडे एक चांगला वेळ आहे. 3 षटकांमध्ये जर तुम्ही एक 30 ते 35 रन जोडल्या या मॅच मध्ये आता, तर खऱ्या अर्थानं 50-55 तुमच्यासाठी लढण्याकरिता एक बळ येईल. कारण 19ला 7 ही खऱ्या अर्थानं बिकट स्थिती आहे बॅटिंग करत असताना ही आशापुरी एडवण या संघाची.
सकाळचं सत्र आणि 5वा दिवस सफाई धमाका अर्थात चाफेवाडी चषक श्रीकृष्ण मंडळ आयोजित चाफेवाडी चषकाचा हा एक अभूतपूर्व सोहळा. आज कित्येक वर्ष आणि वर्ष ही स्पर्धा उभी राहते. 34-35 वर्ष एक जुनी जाणती अशी ही स्पर्धा. सातत्याने या स्पर्धेचं आयोजन प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य आणि दैदिप्यमान घेऊन येत असतात. हे संपूर्ण आयोजक चाफेवाडीचे आपल्याला पाहायला मिळत असतील. आता षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा हिमेश घैरत दाखल झालेत. हिमेश घैरतनं पहिलाच बॉल विकेट. खऱ्या अर्थानं ज्या वेळेला गोलंदाजी मुख्य खेळपट्टीवरती हाताळतात प्रत्येक बॉल विकेटसाठीच आपल्याला पाहायला मिळत जात असताना समसावेत नाही घेत. फलंदाजाचं माइंडसेट काय आहे त्या पद्धतीने गोलंदाजी होते. मेरिटवरची गोलंदाजी प्रणित देखील बाद झालेत. विकेट जबत आणि फलंदाज बाद गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिराज आई आशापुरी एडवण या संघासाठी आता 8 धक्के. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल कुणीही मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाही. मुख्य खेळपट्टीवरती वेळ देणं गरजेचं असतं. प्रत्येक बॉल तुम्ही ज्या वेळेला हिट करायला जाता त्यावेळेला ते क्रिकेट थोडंसं कठीणच राहतं आणि सध्या तेच पाहायला मिळालंय. आई आशापुरी एडवण या संघासाठी अशी स्थिती आहे की इथून जर उचलायचं असेल संघाला तर कुठल्या तरी फलंदाजाला जबाबदारी घ्यावी लागेल आणि ती जबाबदारी याच षटकामध्ये घेणं गरजेचं आहे. इथे देखील आपण पाहतात फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. कुठली चुकी नाही होणार आणि इथे हिमेश घरतनं सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये पंजा खोललाय. फायफर जो परिपूर्ण करतो एकदा हिमेशसाठी टाळ्या व्हायला हव्या. ज्यानं अफलातून गोलंदाजी केली आणि आता त्यांच्या नावी 5 गडी बाद असं आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल 8 बॉल मध्ये 5 धक्के दिले. नाव आहे हिमेश घरत. ब्रँड आहे रावळ्याचा. अतिशय सुंदर. 19-9. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसाली. वडाला बांधलाय फुलांचा झोला त्यावर माऊली बसाली. झोल्यावर बैसून झुलाली आई झोल्यावर बैसून झुलाली. झोल्यावर बैसून झुलाली आई झोल्यावर बैसून झुलाली. आई देऊळ तुझा भगवा आई देऊळ तुझा भगवा आई देऊळ तुझा भगवा. उज्ज्वल संघ मथाणे आणि एका बाजूला मंगल मूर्ती विराथन. दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी या. 19-9. आई आशापुरी एडवण या संघाची खऱ्या अर्थानं अडचणीतली स्थिती पाहायला मिळते. एका बाजूला उज्ज्वल संघ मथाणे आणि मंगल मूर्ती विराथन. आज सामना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये बोथ कॅप्टन आपण या टॉससाठी. जागमाता रावळे आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती तपासून पाहिली तर आता सध्या 19-9 धक्के लागलेत. बॉलिंग करत असताना हिमेश घरतनं फायफर खोलला. पंजा ओपन केला. एक जबरदस्त गोलंदाजी. या षटकातील पुढील बॉल. इथे देखील सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला दिशा दिली. सिंगल परिपूर्ण होतं. दुसरीचा प्रयत्न राहील का? आता सिंगलने संतुष्ट राहावं लागतं आणि या सिंगलच्या साहाय्याने फार वेळानंतर आता धावसंख्या 1 ने आकार घेते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20. आशापुरी एडवन विपक्षात संघ आहे तो म्हणजे श्री जागमाता रावळे. या दोन्ही संघ तुल्यबळ आहेत सफाई क्रिकेटमध्ये नो डाऊट. इथून जर तपासून पाहिलं तर क्रिकेटच्या खेळामध्ये दिवस सारखे नसतात. अप अँड डाऊन येत असतात. आज खऱ्या अर्थाने थोडासा डाऊनफॉल राहिला आशापुरी एडवन संघाकरिता कारण कुठलाही फलंदाज नाही चालला मुख्य खेळपट्टीवरती. प्रत्येक फलंदाज मोठ्या फटक्याच्या शोधात होते. इथे देखील आता अपील तर जरूर झाली होती परंतु त्यामध्ये इंटरेस्ट फारसा दाखवला नाही गोलंदाज स्वतः. हिमेशला देखील माहिती होतं की या यष्टांना सोडणारा बॉल आहे. त्या अनुषंगाने आता इथून सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने 21 धावा या धावफलकावरती आहेत. बॉलचा खेळ आहे 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 21 धावा. चौथं षटक प्रगती पथावरती. अगदी या षटकातील 2 बॉल आहेत. 5 विकेट आतापर्यंत. 4 फक्त धावा दिल्या. गोलंदाज हिमेश घरतची इकॉनॉमी. पहिला बॉल विकेट. दुसरा बॉल विकेट. तिसरा बॉल ऑल राईट. गुणलेखनात इथून पुन्हा एकदा सुधारणा होईल आणि अगदी आता शेवटचा बॉल आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा बॉल हिमेश घरत तयार.
आणि इथे देखील हा चेंडू चांगला होता की नाही पंचांनी दर्शवले की हा व्हाईट बॉल आहे. अगदी यष्ट्यांच्या बाजूने तो बॉल गेला, लागल्या पायाला. ऑल राईट, स्पोर्ट्समॅन स्पिरिट इथे दाखवतात की माझ्या पायाला बॉल लागून गेलाय. म्हणजे षटक संपले, चार षटकांचा खेळ संपला. 21 धावा 21ला 9 अशी स्थिती पाहायला मिळते आहे आशापुरी एडवणची. आता देखील 2 षटकं आहेत. संदेश आणि प्रणित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जरी ही शेवटची जोडी असली तरी देखील तुम्हाला आता इथून सिद्ध करावं लागेल. अनेक वेळा आपण पाहतात हरभजन सिंगनं भारताला सावरलेलं आहे. बॅटिंग करत असताना खूप खालच्या फळी जायचे. आज गोलंदाज म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली, परंतु फलंदाजी करत असताना देखील आता तो रोल तुम्हाला इथून साकार करायचा आहे. तुम्ही प्लेइंग 11चं जर हिस्सेदार आहात तर तुम्हाला इथून चांगलं काम करावं लागेल. संघ अडचणीत आहे. 12 बॉलचा खेळ आहे. 12 बॉलमध्ये जर किमान 20-25 रन आले तर मग निश्चित स्वरूपात या मॅचमध्ये एक चांगली लढत निर्माण होईल. कारण एका बाजूला आपण पाहिलं तर श्री जागमाता रावळे हाही संघ तुल्यबळ युवा खेळाडू त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आहेत. 2 ते 4 खेळाडू एक्सपिरियन्स खेळाडू आहेत आता आलेत, ते म्हणजेच हार्दिक घरत, एक चांगले ऑलराऊंडर, संघाचे महत्वाचे खेळाडू म्हणून श्री जागमाता रावळे संघासाठी अतिशय चांगली कामगिरी त्यांची देखील राहिलेली आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला संदेश. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी. या 12 बॉलमध्ये काय होतील घडामोडी. पुढचा बॉल, पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रातला पहिलाच मॅच. कालच्या दिवसात 11 वाजून 22 मिनिटांनी मॅचला सुरुवात झाली होती. याच्या दिवसात योग्य वेळेत ही स्पर्धा सुरू होते. संदेश आहेत फलंदाजी मार्कवरती आणि हार्दिक त्यांच्यासमोर गोलंदाजी करतील. मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉल मधला कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय आणि जेवढे डॉट बॉल वाढतील त्या अनुषंगाने निश्चित स्वरूपात थोडंसं प्रेशर आणखीन येईल. कारण धावसंख्या 21. दुसऱ्या डावामध्ये ज्या वेळेला तुम्ही येतील त्यावेळेला लढण्यासाठी त्या धावा ज्या असायला हव्या ना त्या नाही झाल्यात आतापर्यंत. आता देखील वेळ गेलेली नाही. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. या 10 बॉलमध्ये जे काही करायचं आहे ते आत्ता करा. तुमच्याकडे हातामध्ये बॅट आहे. चांगले फलंदाज म्हणून तुम्हाला इथून सिद्ध करावं लागेल. फटका खेळायचा होता. स्वतः आलेत आणि ऑल आउट. 22 धावेंचं असं माफक लक्ष या नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. एका बाजूला उज्ज्वल संघ मथाने आणि त्यांच्या विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळेल मंगलमूर्ती विराथन. दोन्ही कॅप्टनना आमचा आवाज पोहोचला. आपण या टॉस साठी 22 धाव्यांचं टार्गेट. खूप चांगला सामना. इथून पहिल्याच मॅच मध्ये अपेक्षा होत्या प्रेक्षकांच्या. डीबीएन वरती व्ह्यूवर्स वाढले होते. एडवन मधनं प्रचंड प्रेक्षक वाढतात ज्यावेळेला एडवनची मॅच असते, परंतु आता एडवनचा परफॉर्मन्स बघता थोडंसं निश्चित स्वरूपात त्यांनी देखील नाराजगी व्यक्त केली असेल. आणि जागमाता रावळे या संघाचा डगआउट खुश असेल. संपूर्ण रावळेकर या मॅचला पाहत असतील तर आपल्या गोलंदाजांचं कौतुक करत असतील. या टॉससाठी एका बाजूला मंगलमूर्ती विराथन आणि विपक्षात जर आपण हर्षेकर यांचा उल्लेख केला तर 0 वरती बाद 22 कडे 12 भावेश कडे 0 आणि पाटील 0. इतर 2 वरती कुणाल यांनी 2 रन केल्या. राज कडे 0 वरती बाद, नजर देखील 0 वरती बाद, संदेश देखील 3 रन केले, विराज देखील 0 वरती बाद आणि प्रणित यांनी मात्र आपण पाहतात 1 रन केली. ज्या अनुषंगाने 21 ही टोटल झाली. 22 धाव्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आणि हरेश्वर किणीसर यांच्या शुभ हस्ते आपण त्या नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत, जिथे 2 कॅप्टन, एका बाजूला मंगलमूर्ती आणि त्यांच्या विपक्षात संघ आहे उज्ज्वल संघ मथाने. मंदिरात मृदुंगाची थाप बनी देही माझ्या विठुमाल बाप तारची पळांच्या संग विठुनामात रंग नाद नवीन धरला गजर माऊलीचा आहे का उज्ज्वल संघ मथाने आपला कॅप्टन पाठवा. आणि मंगलमूर्ती विराथन जर आपण इथे असतील तर आपला देखील कॅप्टन पाठवायचा. नयन किणी आपण इथे आहात का? धन्यवाद उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा सलग दुसरा दिवस त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद.
21 धावा फक्त आणि फक्त फलकावर. पहिल्या 3 बॉलवर निहिल किनीच्या गोलंदाजीवर दमदार भाविक तऱ्हेने जी सुरुवात केली होती ती अप्रतिम पाहायला मिळाली. त्यानंतर त्याने थोडासा वेळ घेतला शूजची लेस बांधण्यासाठी. तिथे थोडासा कुठेतरी रिदम जो पाहायला मिळाला आणि तिथून ऑल इंडिया ओपन खेळण्याचा हेच तुम्हाला एक ऍडव्हान्टेज असतो, एक्सपिरियन्स मिळतो आणि तेच त्याने केलं. वेळ घेतला आणि तिथून थोडासा रिदम भाविकचा तुटला आणि तिथून विकेटवर विकेट येत असताना पाहायला मिळाल्या. हरीश्वर गिरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माहितीनुसार नुकतंच त्यांनी सांगितलंय की एबी ट्रॉफी नाईटची स्पर्धा जी आहे त्याचं बिगुल वाजलंय. आता मैदानात थरार, लाईट्स आणि जल्लोष यांचा संगम होणारच आणि आपल्यासाठी खास 26 एप्रिल ते 1 मे 2026 मध्ये 3 लाखाची स्पर्धा आपल्या सर्वांसाठी येताना पाहायला मिळणार आहे. तर तयार राहा क्रिकेट प्रेमींनो. 26 एप्रिल ते 1 मे एबी ट्रॉफी नाईट स्पर्धा अजयदादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली आणि या स्पर्धेचं स्पेशल 26 एप्रिल ते 2 मे असा नाईटचा थरार अजयदादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रथमच मोटारसायकल बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला पाहायला मिळेल. तर आताच मात्र क्रिकेट प्रेमींनो तयारीला लागा या मोठ्या स्पर्धेसाठी. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत. ऑल द बेस्ट. अप्रतिम हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. ऑलरेडी यावेळेला धावा कमी आहेत आणि अशा प्रकारची फिल्डिंग जर असेल तर धावांचा वेग वाढताना पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रात आपण पाहिलं होतं थोडंसं ढग आणि सूर्य यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू होता. क्लायमेट थोडंसं वेगळं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता हळूहळू सूर्याची कोवळी किरण मात्र या मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. डोंगराच्या कडाकपाऱ्यात वसलेलं अतिशय हे सुंदर आणि अप्रतिम मैदान. हलक्या हाताने फार वेगाने बॉल होता राज तरेने मागील 2 ते 3 वर्षांमध्ये स्वतःला एवढं इम्प्रेस केलंय. इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त पाहायला मिळतं या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. अचूक टप्प्यावर भेदक मारा. गेल्या वर्षात आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज बायसिकल मिळाल्यानंतर विठ्ठलवाडीच्या मैदानापासून त्याला तो एक रिदम मिळाला, लयबद्ध झाला आणि सातत्य तुमच्याकडे असायला हवं. एका साईडला आपण पाहिलं तर बराच लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे निहिल हरीश्वर किनी या खेळाडूकडे आणि त्यामुळे मात्र मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न प्रामाणिक करत असतो. सध्या आपण पाहिलं डायरेक्ट हिट जरूर लागला होता स्टम्प्सला मृदुल पाटील. टेनिस बॉल क्रिकेटला आता सुगीचे दिवस आलेत परंतु त्यासाठी तुम्हाला अफलातून मेहनत करावी लागते. अफाट प्रचंड कष्ट करावे लागतात. आपण नेहमीच म्हणतो की हा खेळाडू एवढा मालामाल झाला परंतु तो नुसता मालामाल झाला नाही तर त्याच्या पाठीमागचे त्याचे कष्ट होते. त्यांच्या घरातली जी स्थिती असते त्या परिस्थितीला बदलवून टाकलं जातं. यावेळेला बॅकफुटला जात असताना जीत एक ऍब्सोल्युटली सुपर प्लेअर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. तर निहिल किनी एका साईडला 1 धावेनिशी चांगली बॅटिंग करत असताना 2 वर 2 जीत पाटील आणि 2 बॉलमध्ये 1 रन निहिल किनी. 3 रन झाले सध्या जागमाता रावळे या टीमची स्थिती. राज तरे मोठे फटके मारून देत नाहीयेत ही त्याची खुबी राहिले. चांगला बॉल होता ऑन साईडला खेळून काढलाय खूप चांगल्या पद्धतीने. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये कारण 22 धावांचा एक पाठला करत असताना छोट्या धावसंख्येचं इथे कुठेतरी नामुष्की थोडीफार ओढवली गेले. ज्या पद्धतीने सुरुवात तर संतगतीने झाले आणि त्यामुळे 1 रन्सला फक्त आता प्राधान्य देत असताना चांगली रणनीती. आज फलंदाज फ्लॉप शो ठरले गेले. याच मैदानात शिवनेरी चषकामध्ये मथाने टीमला आय थिंक 15 ते 16 धावांवर गुंडाळलं होतं. तो संघ मात्र जागमाता रावळे पाहायला मिळतो. यावेळेला ऑन साईडला आमचे आधारस्तंभ राजेश म्हात्रे अर्थातच बंटीदादा यांना मान सन्मान देण्यासाठी हा बॉल निघून गेलाय जीतच्या बॅटमधून. खणखणीत चौकार. गुड शॉट. थँक्यू.
चाफेवाडी चषक आपण पाहताय. सध्या श्रीकृष्ण मंडळ खूप चांगली परंपरा जोपासली गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं तर ही परंपरा जोपासली जाते. कोणत्याही प्रकारचं हवं तसं स्पॉन्सर नाहीये. त्यानंतर आपण पाहिलं तर नफा हा शब्द त्यांच्या, जो फायदा हा शब्द त्यांच्या डेफिनेटली डिक्शनरीमध्ये नाही आहे. लाख मुलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि चाफेवाडी चषक सध्या रंगताना ऑन साईडला नील किनीचा पॅटर्न शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध नेत्रदीपक क्लास दाखवलाय षटकार. घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा, करू दे साऱ्या जगास. ताठ होती अशा प्रकारची जी गीतं लागतात त्यावेळेला सुप्रीमो ट्रॉफीची आठवण येते. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल सुप्रीमो अप्रतिम जर्सी. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, काय फटका खेळलाय. अगदी नेत्रदीपक आणि सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतो. शॉट ऑफ द मॅच. वाह, निहिल किनी काय फटका होता, अप्रतिम पाहायला मिळाला. मृदुल पाटीलचा वेग आणि त्यानंतर फक्त चेंडूला स्प्लॅश केलं आणि सरळ बॉल निघून जातोय. स्मॅश केलं होतं अप्रतिम. फॅब्युलस फॅब्युलस शॉट पाहायला मिळाला. एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. मृदुल पाटील सारख्या गोलंदाजाला कठीण असतं खेळणं. ऑन साईडला पिकअप शॉट आणि इथे षटकार आणि विजयी साजरा करत असताना स्टायलिश फिनिश निहिल किनीच्या बॅटमधून. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट आपण पाहू शकताय. चला शेक हँड करायला विसरू नका. श्री जागमाता रावळे टीमने बाजी मारले पहिल्याच मॅच मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या त्वरित. निहिल किनी ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. श्री जागमाता रावळे ऑन बाय 10 विकेट.